ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की भगवान शंकराच्या डोक्यावर जो चंद्र आहे तो का आहे आणि तिथे कसा आला। ही कथा समुद्र मंथनाच्या वेळची आहे, जेव्हा देवता आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले। मंथनाच्या दरम्यान अमृतासोबत अनेक रत्ने आणि विविध वस्तू बाहेर आल्या, पण अचानक समुद्रातून एक भयंकर हलाहल विष प्रकट झाले। भगवान शिवांनी ते विष आपल्या कंठात धारण केले, त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यावेळीपासून ते नीलकंठ महादेव म्हणून ओळखले जाऊ शकते। प्रत्यक्षात त्या विषाचा प्रभाव इतका तीव्र होता की शिवांच्या शरीरात भयंकर उष्णता निर्माण झाली। ही उष्णता नियंत्रणात आणण्यासाठी सर्व देवतांनी उपाय शोधायला सुरुवात केली। तेव्हाच चंद्रदेव पुढे आले आणि त्यांनी भगवान शिवांना विनंती केली, हे प्रभू, कृपया मला आपल्या डोक्यावर स्थान द्या। माझ्या शीतलतेमुळे या विषाचा प्रभाव कमी होईल आणि तुम्हाला शांती मिळेल। भगवान शिवांनी चंद्रदेवाचा हा आग्रह स्वीकारला आणि त्यांना आपल्या कपाळावर स्थान दिले। चंद्राच्या शीतल किरणांनी त्या विषाचा प्रभाव तत्काळ शांत केला आणि सारा संसार पुन्हा सुरक्षित झाला। तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा, भगवान शिवाच्या गळ्यात असलेल्या नागाचे नाव काय आहे? नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।